तर अपेक्षेपेक्षाही जास्त पाऊस पडलेला आहे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। तर या सगळ्या पूरस्थितीवर राज्यातल्या आपण लक्ष ठेवून आहोत आणि पुरात 8 ठार तर 10 जण जखमी झालेले आहेत असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। तर पीडितांच्या सुटकेसाठी अतिरिक्त हेलिकॉप्टर सुद्धा पाठवणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। धाराशिवमध्ये रेस्क्यू ऑपरेशन चालवलेलं आहे। धाराशिवला आता 27 लोकांना हेलिकॉप्टरच्या मदतीने एनडीआरएफने बाहेर काढलंय। 200 लोकांना अजून वेगवेगळ्या ठिकाणी सुरक्षित ठिकाणी हलवलेलं आहे। आमचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन त्या ठिकाणी आहेत। त्यांनी ॲडिशनल हेलिकॉप्टरची मागणी केली आहे। तीही मी जी काही आपले मिलिटरी आहे त्या मिलिटरीशी बोलून अजून कुठून आपल्याला ॲडिशनल हेलिकॉप्टर आणता येतील का अशा प्रकारचा प्रयत्न देखील चाललेला आहे। गेल्या काही दिवसांमध्ये अहिल्यानगर, जळगाव, सोलापूर, बीड आणि परभणी या भागामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे। जवळपास यामध्ये 8 जणांचा मृत्यू झालेला आहे, 10 जण हे जखमी झालेले आहेत। आता एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या 17 तुकड्या या सगळ्या भागामध्ये त्या ठिकाणी काम करतायत।